आचारसंहितेपूर्वी मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही तर 288 उमेदवार उभे करेन ही जरांगे यांची व्यूहरचना होती। मग बोलल्याप्रमाणे जरांगे ऍक्शन मोडवर येतील का? त्यांचे राजकीय पटलावरती काय अर्थ काढले जातील हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी कपिल, टीओडी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यासाठी श्री मनोज दादा जरांगे यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं होतं आणि आचारसंहितेपूर्वी मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही तर 288 उमेदवार उभे करेन हा त्यांचा विचार होता। त्यांच्या भात्यातील ते एक शेवटचं अस्त्र होतं। आता आचारसंहिता लागली आणि आरक्षणही मिळालं नाही, मग ठरल्याप्रमाणे 288 उमेदवार द्यायला हवेत। पण असं जरी असलं तरी 288 उमेदवार उभं करण्यासाठी जरांगे पाटील ऍक्शन मोडवर येणार नाहीत हा महायुतीस पूर्ण विश्वास आहे असं आतल्या गोटातून कळतंय। कारण जरांगे यांनी उभे केलेले 288 उमेदवार ही भूमिका संविधानातून तरी शक्य नाही। कारण 288 मतदारसंघापैकी 54 विधानसभा हे अनुसूचित जाती जमाती करता राखीव आहेत, त्यामुळे तेथे थेट उमेदवार उभं करणं शक्य नाही। आणि जर उर्वरित 234 मतदारसंघात मराठा उमेदवार उभे केले तर जातीय ध्रुवीकरण होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे पाटील यांचा 288 हा चकवा आहे असे महायुती पूर्ण जाणून आहे। जरांगे पाटील यांची उमेदवारांची ताकद, आरक्षणाचा विषय मार्गी लावण्यासाठी अभ्यासू नेतृत्व गरजेचं आहे। जरांगे पाटील हे क्राऊड पुलर नेते आहेत, पण ते लीडर डेव्हलपर नाहीत। केवळ क्राऊड पुलिंगनं आरक्षण हा विषय सुटणारा नाही, त्यांना समाजातून अभ्यासू नेतृत्वच द्यावं लागणार आहे। पण आजवर ते का उभे करू शकले नाहीत हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे। ज्या पद्धतीच्या अभ्यासाची गरज आंदोलन सोडवण्यासाठी होती ते कुठेही दिसलं नाही। त्यामुळे 288 उमेदवार उभं करणं हे सोडलेलं पिल्लू आहे असं भाजपला वाटतंय। यामुळे पाटील यांच्या 288 उमेदवाराला दाद न देता महायुती बिनधास्त कामाला लागली आहे। वेळोवेळी जरांगे यांची भूमिका बदलली का? अवाजवी आणि संविधानाच्या चौकटीत न बसणारी मागणी असं वेळोवेळी अनेक जणांनी बोललं गेल्याचं पाहिलंय। कोणत्या तरी दबावापोटी अथवा उद्देशाने पाटील आपलं आंदोलन केवळ देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट ठेवत करत आहेत असा आरोप फडणवीसांच्या समर्थकांकडून केला जातोय। संपूर्ण आंदोलन जर बघितलं तर हे आंदोलन महायुतीच्या दिशेनं पाहिजे होतं, पण तसं न करता त्यांचे आंदोलन केवळ एका विशिष्ट व्यक्तीला टार्गेट करणारं ठरलं। मराठा आरक्षण ही सामाजिक मागणी असताना देखील जरांगे पाटील यांनी अनेकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावरती व्यक्तिद्वेषात्मक विधाने केली। त्यांच्या जातीवाचक उल्लेखामुळे, विधानांमुळे देखील जनमानसात रोष वाढू लागल्याचं बोललं जातंय। त्यामुळे त्यांची ही भूमिका सामाजिक हेतूनं प्रेरित आहे की राजकीय हेतूनं याबद्दल दाट संशय व्यक्त केला जातोय अशा बातम्या आपणास पाहावयास मिळत आहेत। जरांगे पाटील दबावाखाली आहेत का? कारण मागील 50 वर्षाच्या काळामध्ये देखील शरद पवारांसारख्या मोठमोठ्या मराठा नेत्यांकडून हा प्रश्न सुटला नाही। मग जरांगे पाटील आत्ताच टोकाची भूमिका का घेत आहेत यावर कोणतेही समाधानकारक उत्तर मनोजदादा यांनी दिलेलं नाही। त्यामुळे कोणत्या तरी दबावाखाली ते ही भूमिका घेत आहेत असं मत मराठा आरक्षण अभ्यासक बोलत आहेत। यातून समाजदरी वाढत जाऊन समाजाचं फार मोठं नुकसान होतंय। जरांगे यांची भूमिका वेळोवेळी बदलली का? मराठांचा संशय वाढला आहे का? कोणत्याही राजकीय व्यक्तीसोबत बंद खोलीत चर्चा करणार नाही ही जरांगे पाटील यांची अगोदर भूमिका होती। मात्र वेळोवेळी पाटलांनी राजकीय नेत्यांशी बंद दाराआड संवाद केला आणि त्या पश्चात पाटील यांची भूमिका बदलत गेल्याचं आपण पाहिलं। त्यामुळे आता मराठ्यांचा संशय वाढला आहे असं बातम्या ऐकवायस मिळत आहेत। मोर्चाच्या वेळी जेसीबीतून फुले उधळताना एक मराठा आंदोलक खाली पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याचं समजतंय। मात्र याविषयी मौन बाळगलं गेलंय। येथे शंकेची पाल चुकचुकली आहे। जर जरांगे यांची भूमिका स्पष्ट आणि समाजहिताची आहे तर जरांगे कायदेशीर भाष्य का करत नाहीत? सध्या तरी सामाजिक सलोखा कमी होऊन जातीमधील दरी वाढत आहे। त्यामुळे सामाजिक नुकसान होण्यासाठी जरांगे यांच्याकडे बोट दाखवलं जात आहे असं अभ्यासक सांगतात। तुम्हाला काय वाटतं? जरांगे पाटील हे योग्य पद्धतीनं समाजासाठी भांडत आहेत का? त्यांचा 288 उमेदवार उभं करण्याचा निर्णय योग्य आहे का? आणि कोणत्या तरी पक्षाला मतदान करणं हेच खरं त्यामागचं उद्दिष्ट होतं का? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आपलं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आवडल्यास आपल्या मित्र परिचितांना शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।